जब जमा हो दोनों अरुण वरुण अरुण वरुण अरुण वरुण अरुण वरुण. काय माहिती मला, अरे आपण ना खोताच्या पोऱ्याचा वाढदिवस आहे ना, त्याच्याकडे आलेला आहे. काही तिकडे जाऊ, पचकन 2 गाणी गाऊ, त्याच्याकडनं पैसे घेऊ न पार्टीला जाऊ. पण खोताच्या वाड्यात आलोय खरे, पण खोत कुठे? अरे खोत आलो आलो खोता आलो स्वतः आलो मी स्वतः. खोत खोकत खोकत आलेला आहे. गेली ती. एकाचं काय करू. नमस्कार नमस्कार. कोण आपण? काही झालं ते तुमच्या पोराचा वाढदिवस आहे ना, ते गाणं गाण्यासाठी जी काही तुम्ही माणसं बोलवली ना आम्हाला, ते आम्ही आहे. मी अरुण नाही परुण. नाही तुम्ही अरुण हे ठीक आहे, पण हे परून म्हणजे असं गाणं परून गातात, त्यांना तुम्ही धरून आणलंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. त्याचं काय, माझं खरं नाव ओंकारनाथ, पण अरुण ओंकारनाथ यमकात बसत नाही. आणि इंडस्ट्रीमध्ये जोडीच्या नावांची पद्धत आहे ना, म्हणून अरुण परुण घेतलं करून. वा 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 वा. वायफळ काही नाही, सगळं विषयाला धरून आहे. वायफळ कळत नाही, सगळं विषयाला धरून आहे. ऍक्च्युली हा बोलला ते व्यवस्थित कळलं मला, तुम्ही बोलला ते काही कळलं नाही. वायफळ काही नाही, सगळं विषयाला धरून आहे. एक बुजुर्ग दुसरा नव्या दमाचा तरुण आहे. दारा 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 दारा. दाही दिशेला ज्या जोडीचं नाव ती जोडी अरुण आणि परुण आहे. अरुण परुण अरुण परुण अरुण परुण अरुण परुण. वा 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 वा. अरे बेटा कानसेन, ये बेटा कानसेन, आलेत गायक मंडळी, ये ये ये. अरे यो कानसेन आहे, आता श्वानसेन आहे. नॉन सेन्स सारखं काहीतरी बडबडू नकोस. अरे त्याचं नाव आहे कानसेन. अरे तुला सांगतो, आमच्या घरात एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या, एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या की कुणाचाच कान जेवढा तयार झाला नाही त्याचा एवढा कान तयार झालेला इकडे. आणि तुला सांगतो, ह्याला गाण्याचं इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे की काय विचारून सोय नाही. आज याचा वाढदिवस आहे, याचा वाढदिवस आहे आज. काय आम्ही याच्या वाढदिवसासाठी इथे आलोय? हो, याच्याच वाढदिवसाची तर सुपारी तुम्हाला दिलेली आहे. चला या. अरे याने आपल्याला कुत्र्यासमोर गायला बोलवलंय, हा अपमान आहे. कुणाचा? आपला. माझा अपमान? मी अपमान सहन करणार नाही, मी गाणारच नाही. तू गा, मी जात. दादा, अरे मी एकटा का गाऊ? आपल्या दोघांची जोडी आहे ना. नाही नाही, आपण दोघांनी गायचं नाही. चल आपण निघून जाऊया. चल. कापून टाकेन, कापून टाकेन. काय समजलास तू? तुला एकदा सांगितलं ना, या गुडघ्याला चाटायचं नाही म्हणून. तिथे केस्तुडी आणले कसं तरी होतं मला. तुम्हाला तुमचं चालू आहे, तुमचं चालू. नाही, मी काय बोलतो, आम्ही थोडस गावूनच जातो. हो ना, आपण कलाकार माणसं, मान अपमान आपल्यासाठी नसतो. कलेचं रिस्पेक्ट करणं आमचं काम आहे. कुत्र्यासमोर काय, धोत्रासमोर काय, गा म्हणलं की गायचं. आम्ही याच्यासाठी आलोय, आम्हाला वाटलं तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल. अरे हा माझ्या मुलापेक्षा पण बडकर आहे. वाढदिवस आहे त्याचा. तुम्ही घ्या केक, घ्या केक घ्या. केक घ्या, केक घ्या, थोडा थोडा घ्या. वा वा वा. कसा केक कसा आहे? मस्त आहे की नाही? आज सकाळीच बरं का, आज सकाळीच ह्याच्या दातांनी कापलाय केक. आता दातांनी कसा आहे केक? मस्त. घ्या घ्या, अजून घ्या. नको. हरकत नाही. अरे तुम्हाला पण मी काय म्हणतो, मानलं
खोत तुम्हाला मानलं मानलं. म्हणजे स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव तुम्ही त्या कुत्र्याला लावलाय आणि शिवाय त्याच्यासाठी गाण्याची मैफिल सुद्धा वा. अरे म्हणजे माझ्या मुलापेक्षा सुद्धा बडकर आहे हा. तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्या कानावर असे सूर पडले ना की असे मधाळ मधाळ शब्दात असं समीक्षण सुद्धा करतो तो. काय बोलता हा? समीक्षक कुत्रा आहे ह्यो? हा? हा कुत्रा समीक्षक आहे हा. कसं काय मला नाही समजलं अहो म्हणजे स्टार देतो तो स्टार काय बोलता? म्हणजे तो एकदा भुंकला की 1 स्टार, दोनदा भुंकला की 2 स्टार आणि 5 वेळा भुंकून असे शेपटी असे हलावले ना की 5 स्टार आणि एकदा का 5 स्टार मिळाले की मग आम्ही गायकांना असं आदराने त्यांना बिदागी देतो आणि त्यांची सन्मानानं रवानगी करतो. हा, पण मी काय बोलतो समजा म्हणजे समजा त्यांनी 5 स्टार नाही दिलं मग ते गायक वाड्याच्या बाहेर जाऊच शकत नाही. मग आमचा कानसेन आहे आणि गायकांची हाडं आहेत. मग आमचा कानसेन काय करतो हाडांना असे 7 भोकं पाडतो. सारे ग म प द नि सारी हाडं मग अशी बासरी सारखी सगळाच वाजतो असे असे धरून. चला 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 तर आपण अंदांची मैफिल सुरू करूया. अदांची मैफिल सुरू करूया. चला 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 या. अदांची मैफिल म्हणजे कसं असतं तुला सांगतो आमचा हा कानसेन आहे ना कानसेन त्याला सगळ्या गाण्यांमध्ये ना लावण्या जास्तीत जास्त आवडतात. हो हो तेच सांगतो. हो 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 या या इथे, या, या, या. सांगतो सांगतो तर आणि लावण्यांमध्ये सुद्धा म्हणजे सुरात असलेली लावण्यापेक्षा अदांनी नटलेली जी लावणी असते ना ती याला जास्तीत जास्त आवडते. हा हो सगळं याला माहिती एक मिनिट सगळं होणार सगळं होणार हा? सगळं मनासारखं होणार. भाई तयार होत आहेत. भाई भाई गाणारे भाई आपले तयार होत आहेत. मी काय बोलतो ये सुरत गायली ये सगळं करेल मला नाही जमणार. मी का सगळं करेन दादा अरे आपल्या दोघांची जोडी आहे ना मग मी सूर सांभाळेन तू अदा सांभाळ अदा अदा वाटून घेऊ ना. अरे सगळं ते बरोबर आहे मला सांग आदा पादामध्ये आदा पहिलं कुणावर येतं माझ्यावर मग वसारे तूच आदा करणार ना. ऍक्च्युली कशी मीने आदा केली असते पण तू माझी आदा बघून गचकन ढगात जाल. तुझी आदा बघून तो तडफडून तडफडून मरेल. म्हणजे कसं आहे हे दारी बिरीची सगळी म्हणजे पुरुषी आदा बघून तो तडफडून मरेल म्हणजे पलायला आपण त्याच्यात बघ ना त्या वसाऱ्याचा 1 पाऊल तर माझी 2 पाऊल कचकन पकडीला मनात चगलील. त्याच्यामुळे तू जी करशील ना ती आता महत्वाची आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही काय कॉन्फिडन्स काय आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. पदरात पडला आणि बरं बरशा बसार का बघा आता मला कंटाळा येईल. तुम्ही लवकर मैफिलीला सुरुवात करा. हा चला. अदा अदा हव्यात ना अदा, अदा. अदा सादर करतायत. अहो अहो हे सगळं आत्ता करताय. आत्ता नाही मग अदा आता ओके. या रावजी वा 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 गायक महाशय म्हणजे गाण्याच्या पहिल्याच ओळीच्या पहिल्याच शब्दाला 1 स्टार मिळालेला आहे तुम्हाला. वा एक स्टार म्हणजे आज आपले स्टार चांगले जमते जमते. पहिल्या 5 ओळीत 5 स्टार मिळूया आणि कल्टी मारूया. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला भुंकला भुंकला 5 स्टार मिळाले. आम्हाला जाऊ दे आमची विदागी आम्हाला जातो. कुठले 5 स्टार कुठली विदागी. अरे त्याने 5 वेळा भुंकलेलं आहे. त्याने शेपटी हलवले का नाही. बघा तुम्ही आता जे गाणं गायलात ना त्याच्यावर त्याने विश्लेषण केलेलं आहे. त्याचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे चर्चा करता चर्चा म्हणजे चर्चा करतो विश्लेषण करतो. 1 मिनिट बरं मला सांग कानसेन तुला हे या वर बस इकडे असं ये इकडे इथं बस वर. शाबास. मला सांग हा या गाण्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे.
मला जरा शंका होतीच याबद्दल बरोबर. हो ना, मी पण तेच म्हणतोय. वरचा सूर काय लागला नाही, खालचा खर्चा पण काय लागला नाही. नाही बोलतो मी, बोलणार याबद्दल मी बोलणार आहे. मी तुमच्याशी दुसरं गाणं घ्या. या गाण्यात जर तुम्ही 5 स्टार मिळवले नाहीत तर मग तुम्हाला आता 5 स्टार मिळणार. आता मी सुरुवात करतो. नाही मला तू सुरुवात कर. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग नका नका सोडून जाऊ रंग. 1.25 स्टार मिळालेला आहे. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. फड सांभाळ तुराला ग आला, फड सांभाळ तुराला ग आला, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला. 2.5 स्टार मिळालेला आहे. चला तयार व्हा तुम्ही. अरे तू भू, तुझ्या भूच्या भू मध्ये भू, तुझा अख्खा खानदान भू 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 भू. एवढा का चिडला? अरे चिडेल नाही तर काय करायला. तुम्ही शिव्या दिल्याच्या नंतर तो तुम्हाला शिव्या देणारच. याने काय मला शिवी दिली? तो रागात कधी कधी काय बोलतो मला कळत नाही खरं तर. पण ज्याने मला शिवी द्यायला, मी त्याला कुठे शिवी दिली? मी फक्त भू 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 म्हणलं. भू 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 तुझ्या तर भू 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 तुझ्या भू मध्ये भू. आता तुम्ही एकदम अश्लील शिवी त्याला दिलेलं आहे. एक मिनिट कानसेन, एक मिनिट. एकही गाणं तुम्हाला आवडलेलं नाही, तुम्हाला काही 5 स्टार देता आलेले नाहीयेत. तेव्हा आता एक काम करा, तुम्ही त्यांची हाडं चगळायला सुरुवात करायला काही हरकत नाही. चला या, चला या. दादा अरुण, गाण्याची हाऊस गेली जिरून. आता सगळे जाऊ बरू. वनी, आज माझ्या आयुष्यातली पहिली स्वागत आहे. पहिली म्हणजे अजून किती जणींसोबत साजरी करायची आहे तुला? नाही, अरे पहिली म्हणजे ऍक्च्युली माझा हा पहिलाच अनुभव आहे ना. हो का? हो का म्हणजे नाही 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 तर तू हो का म्हणजे तुझा किती अनुभव आहे? नाही माझाही पहिलाच ताप ना झाला. माझाही पहिलाच अनुभव आहे. अरे यार वनी यार, खरं जर बघ ना, म्हणजे हिमाचल प्रदेश मधली थंडी, त्यात तुझा सहवास. वनी आय लव्ह यू यार. हे बघ ना, अयो ते बदामाचं दूध अजून आलं नाही का? बदामाचं? सौरव खूप एक्साइट झालाय का म्हणून ऐक ना ते बदामाचं येईल ना, थांब ना, केवढा एक्साइट झालाय. आलं तुझं बदामाचं दूध. हळू हळू चाल. तू सर, हमारे होटल की स्पेशलिटी है, गेस्ट जहां से आते हैं हम उन्हीं की भाषा में उन्हें सर्विस देते हैं. आप माचू पिचू के डोंगर से आए हैं ना? जी? अरे माचू पिचू स्वतःकडे बघितस का? हेनरी ओलंगा कट बघ. मी माचू पिचू डोंगरावर आलोय.
मराठी आहे मी, मराठी कळलं का? आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. म्हणजे सर तुम्ही मराठी आहात? येस येस. सर 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 आमचे मॅनेजर खांडेकर सर म्हणाले की तिथे एक आलेत म्हणून असं डोंगराळ भागातून असं हरकत नाही. हे बघा सर तुमचं बदाम दूध घेऊन आलोय. माझं बदाम दूध. येस थँक्यू यार. येस ओके. दूध किती एक्साइट दूध अरे हो ना तू किती एक्साइट त्याला जाऊ तर दे आधी. काय काय रे काय झालं? काय असं का? नाही हॅपी हनीमून सर. हॅपी हनीमून. हॅपी हनीमून. हां हां आणि हॅपी हनीमून मॅडम. हे हा असं का करतोय माझ्याकडे बघून नजर का चोरतोय हा? तुमच्या बायकोकडे बघून मला माझ्या बायकोची आठवण आली. ओ सॉरी यार. मागच्या आठवड्यात आमचा घटस्फोट झाला. ओगो तू असा विनोद कामेसारखा गट मारशील तर काय होणार आहे? गौऱ्या कुठल्या तू काय विनोद सॉरी करतो? अरे मला वाटलं की Situation आहे. विनोद कांबळे. थांब ना गौरी. अरे ठीक आहे काय ओके. काय का झाला घटस्फोट तुमचा? काय काय झालं ना सांगायचं जा मग. थांब ना, ऐक काय ऐक काय ना, गौरी. तुला काय हौसा यार? ऐक आपल्या ना, हनीमूनची ते थांब ना जरा बघ ना ते सिच्युएशन बघ ना थंडी जरा. निघत. मॅडम का झालं? आम्ही सुद्धा ना असंच हनीमूनला गेलो होतो आणि आमचा घटस्फोट झाला. मी उगाच नको ते विषय काढून तुमच्या चांगल्या मोमेंटची वाट लावतोय. नको मी माझं दुःख मी बघतो. तुम्ही एन्जॉय करा. हॅपी हनीमून. हो, थांबा. तुम्ही थांबा या तुम्ही इथे बसा. तू थांबा काय थांबा. अरे प्लीज बसा. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही इथेच बसा. इथेच बसा म्हणजे आपला हनीमून आहे. तुला कळतं गौऱ्या, का? थांब ना. हे बघा तुमच्या चेहऱ्यावर अशी मोठी स्माइल येईपर्यंत तुम्ही इथून नका जाऊ. नाही येणार. चेहऱ्यावर माझ्या स्माईल नाही येणार. हे मला माहिती आहे. जा ना मग. गौऱ्या थांब ना. गौऱ्या आपण तुम्ही शांत व्हा. का नाही येणार का मॅडम नाही कारण येणार? मला वाटतं की सतत वाटतंय मला की हा माझा हनीमून आहे. अरे तू बरं तुम्हाला असं वाटतंय ना या विषयावरून तुम्ही खुश होणार आहात ना तर समजा हा तुमचा हनीमून आहे असं समजा. मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे खुश करते. अरे वेगळा प्रकारे म्हणजे मी काहीच करणार नाही. करायचंय तुला. तुम्हाला हसवायला कशी कॉमेडी करायचं त्यांच्यासाठी पण कर ना काहीतरी मनोरंजन. काय चाललंय यार? हनीमूनची राहत यार आपली. प्लीज कर. याला हसवायचंय? प्लीज ना बरं हा करतो बाबा करतो. तुला काय आवडतं रे? गुलाबजामुन. आता मी काय काय गुलाबजाम तळून देऊ? तुला इथं गुलाबजाम तळून देऊ मी? त्यासाठी आलोय. हा अरे काय बोलते हा माणूस? अरे पण तुला काय आवडतं? गाणी म्हणजे कविता असं काय आवडतं का तुला? गाणं म्हणा. गाणं म्हणून ना लय नखरे वाटत यार. हा कुठलं गाणं म्हणून? अंगाई अंगाई म्हणजे मला झोप येईल. नीज माझ्या नंदलाला. हा तर झोपवतो ना मी. नंदलाला हा तर झोपवतो ना त्याला. झोपवतो ना. शांत ह्या नीज नंदलाला. बेसुरा गातो. गातो. मॅडम तुम्ही गा. मी गाते म्हणजे प्लीज. मला झोप लागेल. तुम्ही झोपा. त्यांना बसू द्या. बरं असं करूया आपण. त्यांच्या मांडीवर बरं वाटतं. कोण आहे यार? कुठं आला यार? थांब ना जरा थांब. तू काय यार? निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे झोपला. कुठला हनीमून आहे हा? आपला हनीमून आहे. बायको अंगाई गीत गाते. मी याला मांडीवर घेऊन झोपलोय. हा लोकांना हे सांगतो बाहेर गेल्यावर मी. काय चाललंय आता? कोंबडा हरवला. कोंबडा हरवला. सकाळ झाली. हो गुड मॉर्निंग सर मॅडम. चला चेकआउटचा टाइम झाला. आता दुसऱ्यांनी बुक केले ना. मग सर कसा काय झाला हनीमून? कसं काय झालं म्हणजे? तुला लाज नाही वाटत विचारायला? हा अरे कोकणातला जॉन सीना हा विचारतो मला कसा झाला हनीमून? तुझ्यामुळे माझी अख्खी रात्र वाया गेली. कळलं काय? सॉरी मॅडम. पण मी एवढी चांगली सर्व्हिस दिली. मला काही टिप द्याल की नाही? देतो ना टिप. कसं आहे ना बाळा
दोघांची जोडी चांगली, तिसरा मध्ये आला की वाट लागते, कळलं? नाही ह्याला हे सांगलं पाहिजे, कळलं ना, ह्याला सांगितलं पाहिजे. आणि लक्षात ठेव, पुढच्या वेळेस केस सलून मध्ये काप, पिंपळा झाडाखाली नको कापू, कळलं का? जा आता. अशी मला बायको काळजीने सांगायची. मला तुम्हाला बघून पण बायकोची आठवण यायला लागले. तुला लय मारीन रे. तू चालला यार. तू चाललाय तर मी करतो तुझ्या गावात जाय तू. इथे बसा, तुम्ही इथे बसा. Please बसा. आज आपलं भविष्य वाचूया. बघूया काय आलंय भविष्य. कन्या, अडचणीचा काल. ही माझी रास नाही. काय या राशीत चांगलं लिहून येतं ना, ती माझी रास असते का नाही, काय समजलं? बघूया दुसरी रास. मीन, आर्थिक धनलाभ. अरे वा, ही माझी रास आहे. हा ऐकलंच काय, आज मला आर्थिक धनलाभ होणार आहे. अरे वा वा वा. ओरडू नका. काय झालं? आणि किती वेळा सांगितलंय तुम्हाला, काय? कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून. हे बघा, 20 पैशाचं कॉईन सापडलं त्याच्यामध्ये. 20 पैसे? मग काय? अरे सोड, 20 पैशाचं काय घेऊन बसलेस? हे बघ, काय? हे बघ बघ. अगं तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ. हा बघ. अरे देवा, हा. म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही? उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये तुमचं. हा, अरे उधारी कोणाला फरक पडतोय? तर उधारीवाले इथं येतात, डोकं आपटतात, निघून जातात. पण काही काय जमा आता कोणाला एवढ्या वेळात हा स्वस्त बसूनच देत नाही वासाडे. एक मिनिट. काली पृथ्वी आले वाटतं बाहेर. बघायची तुला काली पृथ्वी? बरोबर. काय झालं? शामराव आलेत बाहेर. कोण शामराव? शामराव म्हणजे ज्यांचे आपण 50,000 रुपये देणार आहोत ते आले? अगं ते कदम, त्यांना आपण गंडवलं तर पळून गेलं का नाही? मग ज्यांचे 40,000 देणार ते का? ते विचारे, ते उधारी मागून मागून थकले परत आलेच नाही. कोण शामराव? मला नाही आठवत आहे. अगं मागे नाही काय, त्यांच्याकडे आपण 25,000 रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलेला ते आले बहुतेक उधारी मागायला. हा, दार उघडा. तू जाऊ मी नाही उघडणार, मला भीती वाटते. तुम्ही जाऊ उघडा. फिरायला आली होती दटून थटून. हा, हा, आपला ना, नको. अरे बापरे, शामराव या 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 शामराव. अगं बघितच काय कोण आले तर? नमस्कार. काय म्हणताय शामराव? बरं आहे ना? या, या, या. काय म्हणताय? नाही नाही, कसं काय येणं केलं? कसं काय येणं हा? केलं? उधारी वसूल करायला आलो. एक तर तुम्ही फोनच उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. अहो माझे 25,000 रुपये तेवढे देऊन टाका ना हो. नाही, नाही, बघा हे असं आहे. हा? कसं आहे? या वसाडीला म्हटलं मगाशी की मी शामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो, तर म्हणाली हा हा करूया, आता करूया. इथं मला अडकवून ठेवलं. मग काय तू कोण नाही तर कोण? हा हो बाजूला हो. काय शामराव, हा. मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो, तुम्ही कशाला त्रास घेतला? हो पैसे तयार आहेत माझ्याकडे. तुम्ही माझे पैसे तयार ठेवले? हा मग. वा वा वा. दे. सुहास जा दे त्यांना. काय? नाही पैसे, कॉफी, चहा काय काय द्यायचं? अगं ते इश, डोळे नका मारू त्यांच्यासमोर. काय ते डोळे? डोलं मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे? अगं 25,000 कुठले? मागच्या आठवड्यात तुला आणून नाही का दिलं होतं ठेवायला? अच्छा, ते ते पैसे पैसे. का? ते आणून द्यायचे का? हा, यांना द्यायचे. आणि त्या पैसे थांबा जरा. काय आपल्याला आवडत नाही पैसे ठेवले, पाप लागतं ना पैसे ठेवले म्हणजे. बरं काय घेणार? 25,000. गरम की थंड? जोक नका करू हो, माझे पैसे तेवढे द्या हो. नाही ते देणारच आहे मी. काय ठेवतोय काय? कोणाच अजून पण ठेवलेलं नाही आहेत मी. बाकी काय घेणार? बाकी 25,000 आहे तेवढे द्या मला, बाकी अहो. नको हा, काही. काय काय पैसे नाहीयेत घरात. पैसे नाहीयेत? नाही, मी बघितले नाहीयेत पैसे घरात. पैसे घरात नाहीयेत? खरंच नाहीयेत. कुठे गेले पैसे? मला नाही माहिती, पण पैसे नाही. मला खरं सांग, पैसे कुठे आहेत? अहो, नाही माहिती मला. तुझ्याकडे मी 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं, पैसे कुठे आहेत? पण आता- तुम्ही मध्ये पडू नका. मी कशाला मध्ये येऊ? कशाला मध्ये येऊ? पैसे द्या मग. मी कुठून देऊ? माझे पैसे आहे ना हो तुमच्याकडे. हो, sorry. असं काय करता हो तुम्ही? सॉरी मग पैसे कुठे आहेत? माझ्याकडे नाहीयेत पैसे. मला खरं सांग, तू पैसे चोरलंस? अहो, मी कशाला चोरू पैसे? तुम्हीच चोरले असतील पैसे. अरे मी माझे पैसे कसं काय चोरीन? मग मी चोर आहे का? हा तू चोरच आहेस. मी
एक नंबरची चोर आहे हे वासाडी. शामराव तुम्हाला सांगतो, माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा. हा सुहास, मग तिकडनं आवाज येतो चोर चोर असा एको ऐकायला येतो. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. अहो पैसे नाही आहेत माझ्याकडे. सारखं सारखं काय पैसे पैसे करताय? अरे नाही आहेत का, तुला ठेवायला दिलं होतं ना. पण नाही आहेत, ह्यांना विचारा ना. आता अरे मला काय याने काय, विचारता? हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय, त्याच्या समोर मला तू तोंड घ्यायची पाडतेस. अहो, माझं- अरे समाजात केवढी मला किंमत आहे. पैसे काढ, पैसे दे माझ्याकडे माझं. पैसे नाही आहेत पैसे. मोरे मोरे काय? तुम्ही जे माझे पैसे म्हणताय ना ते खरं तर माझे पैसे बरं. पण तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना. हो मिळाले हा. मिळालेच पाहिजेत. हा? कसे वसूल करतो बघा. हा, करा. मला सांग, तू पैसे चोरलेस? माझ्याकडे पैसे नाही आहेत. खरं सांग, तू पैसे चोरलेस अहो, की नाही? खरंच पैसे नाही आहेत. तुम्ही त्यांना विचारा ना त्यांच्याकडे आहेत का. मला मग तुला काय म्हणायचंय? आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्यानं पैसे चोरलं? हो चोरले सुद्धा असतील ना. काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल. असं कसं? असं कसं म्हणजे? आमच्या घरामध्ये 25,000 रुपये ठेवलेत. हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यांनाच माहितीये, बाकी कुणाला माहितीये? मला कुठे माहिती हो. मला कुठे माहिती, मग पैसे मागायला कसा आला? मग? अहो, तसं नाही ना हो. म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहिती आहे. अरे वा रे वा. हा? चोर तर चोर, वर शिरचोर. चोर चोर नाही तर काय, चोर नाही तर काय? खडसवा आधी त्याला. अरे काय खडसवणार? चोर काय स्वतःच्या तोंडाने सांगतो का मी पैसे चोरलेत म्हणून? अहो आता काय करायचं? आमच्या घरातले 25,000 गेलेत फुकट. चोरीला गेलेत ते. याला ना आता पोलिसांच्या ताब्यात द्याव्या. हो, हो. म्हणजे तो बरोबर सत्य निघेल ह्याच्या तोंडात ना. ऐका ऐका, काय? पोलीस बिलीस नको. मग? ते गोंधळ वाढतात. हा. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. दुसरा मार्ग आता लवकर शोधा. उचलून आपटला असता, पण वजन जरा जास्त आहे. एक काम कर, काय? कापूर घेऊन ये. कापूर तो कशाला? जालू आहे ह्याच्या हातावर ठेवूया. म्हणजे हा खरं बोल. हा, चालेल. हात पड काय बाईला बाटोड. शामराव कवास ना मी बटायचे रे शांत. आता मस्ती कर रे ना करे. माझे पैसे मी चोरू करे. चोरू हा करे. डोकं फिरवू नका, नाही तर एका बुक्कीत तुला जमिनीत गाडून टाकेन. शामराव असं नका करू. थांब, ऐका ना. शामराव. अहो, काय म्हणतात ऐका. उठा. शांत म्हणा. बसा भडकू नको. बसा 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 बस. ते काही जनरल चर्चेत तुमचा विषय निघाला. देवा शपथ सांगतो शामरा, मी हिच्याकडे 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं. नाही हो. खोटं वाटतं तुम्हाला? हा. ठीक आहे, चला कौल लावूया. आता घराला कौलं कशाला घालताय? वसाडीला कुठं लिहून ठेवलं? कौल म्हणजे छप्पर नाही. सॉरी. देवाला कौल लावूया. म्हणजे पैसा कुणी चोरला तर आपल्याला कळेल. हो लावा लावा. कौल लावा. हा? कौल लावा. 2,000ची नोट द्या. कशाला? कौल लावायचंय. हा आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको. नाही हो. हो, देवाच्या कामाला नाही म्हणू नका. देव कोप ना तुमच्यावर. हा, बऱ्याच जणांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. हो, द्या. हा, उठविल देव. काढा लवकर 2,000 रुपये. कौल लावूया कौल. हा, हे बघा, ही 2,000ची नोट हो, हो, आहे. हो. तुम्ही बघितली वाय? हा. तुम्ही बघितली हो, वाय? हो. मी पण बघितलेली आहे. हे बघा, ही 2,000ची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही चिकाटली तर तू चोर आहेस. हो मोरे, हा? तुम्ही आधीच त्यांना चोर ठरवता नाही हो. ती नोट कशी काय माझ्या कपाडाला चिकटेल हो. ठीक आहे, उलट करूया. उलट हा, अरे कर नाही त्याला डर कशाला? घाबरत नाही मी. बर, बर. मी काय चोर नाही आहे. आपण असं करूया, ही नोट जर ह्या कपाला नाही चिकाटली तर मी चोर आहे, आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही. ठीक आहे, ठीक आहे. कळला? कौल लावूया. लावूया कौल लावूया. शामराव, पुढे बसा तिकडे. मी बसू. कपाल तुमचा आहे ना, त्याच्यावर हा, हा? बस, बसा तिथं. हा, बसतो. बसा. 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 हा. जय देव महाराजा 12 गावच्या 12 हाटीच्या 12 वहिवाटीच्या 12. बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं तुझं म्हणणं खरंय. बाय माझी तर बाय माझ्या आईशी आमच्या घरात 25,000 होतं तर चोरीला गेलेलं आहे, नाही चिकटली. तर ही जी 25,000 आमचं जर हरवलेलं आहे, चोरीला गेलेलं आहे, तर बाय माझ्या आईची ह पैसे आमच्या घरातच चोरीला गेलेत असं म्हणणं आहे. बोल, मांग पुढे करू नको. बघ, मांग येऊ नको. हा हा. तर बाय माझ्या आईशी म्हणजे ह जर पैसे चोरीला जर गेलेला आहे तर मी चोरीला नाही आहे, हा कन्फर्म आहे असं म्हणणं कराय तुझं. बाय माझ्या आईशी बाय म्हणजे मी नाही चोरलेला आहे. तर बाय माझ्या आईशी एक काम करा, जरा ही टेप जरा सोडवा थोडी. तर बाय माझ्या आईशी थोडा जराशी. तर बाय माझ्या आईशी ह जर पैसे चोरीला गेलेला आहे
हे पैसे चोरीला गेले तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरीला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाई माझी अशी. आणि हा जर खरं असत तर ही नोट कपाळाला चिकाटली हिला चोरला नाही. नाही नाही तुम्ही खोटं केलं. हे बघा बघा त्याला टेप आहे, ह्याला टेप लावलेली आहे. नाही हे बरोबर नाही. मोरे 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 हे चूक आहे बरं का, चूक आहे. अहो असं टेप रे, हे नोटच काय अख्खा खांडेकर चिकटेल माझ्या कपाडाला. हे वसाडे तुम्ही एकत्र येऊन ना मला गंडवू नको. नाही ना. अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही. आणि मला सांगा मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली तर तुमच्या समोर केलेलं का नाही, समक्ष केलंय का नाही मला सांगा. चूक आहे ना. चूक कशी असेल. हो देवाला जर कौलच द्यायचं नसेल तर ही पट्टी डोक्याला चिकाटली असती. हा सिद्ध झालेला आहे. हिनच तर पैसे चोरले नाहीत साडी. हे चोरटे नाही चोरले. माझं पैसे तर पैसे काढ पैसे काढ. नाही चोरले. नाही चोरलं. खरंच नाही चोरले. नाही द्यायचं तुला पैसा. नाही. चल आताच्या आता माहेरात निघून जा. असं- आणि माहेरात पैसे घेऊन ये. Get out. आता मी कुठे जाऊ. कुठं पण जा. मला माहेर पण नाहीये. एकटी पडले मी. कुठे जाणार मी आता. शांभाऊ तुम्ही माझं माहेर होता. नाही हो. मी तुम्हाला दादा म्हणते. नाही. प्लीज 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 ऐका अरे, माझं नाही, भाऊ. भाऊ दादा दादा दादा. हे बघा वहिनी, म्हणजे माहेर व्हायला काही हरकत नाही बुवा, पण म्हणजे अच्छा म्हणजे ही तुझी बहीण आहे. नाही ना हो. अरे नाही हो काय नाही हो. हा उचलायची तिला घरात घेऊन जा. मला हिच्या बरोबर राहायचं नाहीये. मला आत्ताच्या आता डायपर पाहिजे. डायपर डायपर मग मला पाहिजे. मला राहायचं नाही हिच्या बरोबर. त्याला डायपर नाही रे भाऊ, डायव्हर्स म्हणतात ना रे. आहे. डायव्होर्स पाहिजे तुम्हाला. डायव्होर्स पाहिजे तुम्हाला. पाहिजे. मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर. माझा हा दादा हिमालयासारखा आहे. एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल. दादा कोर्टात केस पहिले घ्या ना. कोर्टात खेळ दादा तुला घेऊन जाईल. गिलशील काय बुरीनी माती. अरे माझा दादा म्हणजे सगळी व्यवस्था करेल. तो खायला सुद्धा घालेल. माहितीये तुम्हाला. मी म्हंटल ना दादा पैसे हवेत. 25,000 देईल खर्चाला मला. हो कुठून देऊ 25,000. माझ्या पगारात 22,000 आहे ना. माझ्या आयुष्याची जमा पुंजी होती ना, त्याच्यातले 25,000 तुझ्या नवऱ्याला दिलेले. काय म्हणा तुझा नवरा वसाड्या. तुझा नवरा भाऊजी बोलायचा. भाऊजी बोलायचा. मोरे मोरे अति होतंय. अति होतंय. मोरे भाऊजीला नावाने हात मारतोस मोरे. तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही. चाल घेऊन चालत ना. अरे अजिबात इथं थांबायचं नाही. चाल इथं निघ. हा अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले. मोरे मोरे ही पण भावंड बघा संस्कार कसं झाले तर बघा वसाड्यांवर. एक मिनिट मोरे. भांडण्यामध्ये आमच्या आई वडिलांना आणायचं नाही अजिबात. सांगून ठेवते. गेलेत आमचे आई बाबा. नाही हो तुमचे गेले असतील. माझे ठणठणीत आहेत ना हो. ठणठणीत येते एकदम. अजून वावरात जातात ते. म्हणजे घरात शौचालय बांधव नाही. वावरात त्याच्यासाठी नाही हो, शेतात काम करायला जातात ते. भुईमूग सोयाबीन कपाशी काय काय लावलेले ना. दादा एवढी मोठी शेती आहे आपली. आपली नाही हो, माझी आहे माझी. अरे तुझी म्हणजे माझीच. देवा तुझे उपकार कसे फेडू मी. मी फक्त भाऊ मागितला होता. आई वडील सुद्धा मला दिले तू. नाही ते वाटायला नाही येत माझे आई वडील. त्या माझे आहेत. तुझे म्हणजेच माझे. आई आई तुझी आठवण येते. आई चल आईकडे जाऊ आपण. चल कुठं वैसाड्या. तुझ्या बहिणी माझं 25,000 रुपये चोरीला आहेत. नाही तर आधी इथं टाकायचं मग निघायचं. काय हात सोड बरं 1 मिनिट. मोरे हे जे तू करतोय ना ते खरं तर मी करायला पाहिजे. मी वसुली करायला आलोय. आवाज खाली. डोलं फिरवतो का फोडून टाकीन बोटा खाऊन वासाड्या. मोठ्या डोल्यांच्या ऐपत नव्हती. कशाला घेतात 25,000 रुपये. लाज वाटत नाही. अरे बायकाचा भाऊ असता कोण काय झाला. म्यावना नाही. बघ मला माहिती आहे तू 25,000 रुपये नाही देऊ शकत. दर महिन्याला 5,000 रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं 25,000 करायचं. कळलंय तुला. 5,000
माझा भाऊ ना असे 5,000 फेकेल तुमच्या तोंडावर. कुठून देऊ मी? माझ्या नाही ना हो नाही पगार. दादा ऐक तू माझं. वकील कर ह्याला कोर्टात खेच. ह्या दोघांना केस कर. कोर्टात खेचला तर माझा दादा तुला बघ. ताई 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 मला कळलंय आता काय करायचं. तू कोर्टात खेचशील. नाही 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 काय आहे, कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना, गैरे वर्ष जातील त्याच्यात. हो तू इकडे इकडे. इथे भाऊजी बाबूजी पाय धर माझे पाय पाय धर. माझ्या बहिणीला कशाला त्रास देतो? कशाला त्रास देतो? आतल्या खोलीच्या आहे तो. सामराव अहो माझं कुंकू आहे हे. कुंकू आहे? पसून टाकला कुंकू. आतमध्ये जाऊन बांगड्या फोडतो. हा कुंकू नाही आहे, हा काळा बुक्का आहे बुक्का. ऐका रे सामराव. त्याला एका बुक्क्यात संपवतो. ऐका ना सामराव असं करू नका ना प्लीज. काही नाही तू तिकडे करते बाई ना. देव कर तुला फटका. देव कर फटका. देव कर फटका. अगं बाई राजेश खन्ना राजेश खन्ना. हो ताई तू येडी झाली का? तुझ्या नवऱ्यापासून कथा चालणार आहे तू. आता ये रे. इकडे सामराव सोडा ना. तू तिकडे सामराव सोडा ना. पैसे दे पैसे. माझ्या बहिणीला त्रास देतो. पैसे दे पैसे. पैसे दे पैसे दे. सोडा ना माझ्या नवऱ्याला. 5,000 सोड आणि हे 2,000 उरलेला 18,000 नंतर देतो. 18,000 नंतर देतो. ते 2,000 आता ना 5,000 जे आहेत ना ते तू दिलेच नाही बा. नाही 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 25,000 मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले 25,000. अशा 50,000 रुपये द्यायचे बरं का? नाही 25 मी माफ केले. 25 माफ केले मी याला. त्याला साफ करणार आहे आता. ताई तू चल माझ्या घरी. नाही दादा नको ना. नाही नाही काय नको नको. याच्याकडे कुठे राहते? नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे. त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी. नाही हा स्वर्गात पाठवणार आहे. माझा नवराच माझा दागिना आहे. दागिन्याला आता करणार आहे मी. नमस्कार नमस्कार. हाय हॅलो हॅलो. मी तुम्हा सर्वांचा लाडका आणि गोंडस विनोदवीर तेजस राऊत. तर आज माझं कॅरेक्टर आहे एक डेली सोप लिहिणारा लेखक. नाही तुम्हाला वाटत नसलं तरी डेली सोपला लेखक असतो. हा म्हणजे बघा ना, शेजारच्या चॅनलवर हिरोईन प्रेग्नेंट झाली की आपल्याही चॅनलला हिरोईनला प्रेग्नेंट करून पायऱ्यांवरून ढकलून देणारा हा लेखकच असतो. हा दर 50 एपिसोड नंतर विलनला शिऱ्यात मीठ घालायला लावणारा हा लेखकच असतो. त्याला या गोष्टींचे पैसे मिळतात. आणि असं तसं नाही आर्टिस्टला मिळतात तसं नाही, खूप खूप पैसे मिळतात. त्याचं काय आहे, प्रत्येक लेखक हा त्याच्या करिअरच्या सुरुवातीला ना एक तराजू घेऊन बसलेला असतो. ज्याच्या एका पारड्यात सुख, समाधान, क्रिएटिव्हिटी, रात्रीची शांत झोप ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण अचानक काय होतं, नियती एके दिवशी दुसऱ्या पारड्यात इतका पैसा टाकते आणि ते समाधानाचं पारडं हलकं होतं आणि लेखक पुन्हा एकदा गप गुमान डेली सोप लिहायला लागतो. या स्किटवाल्यांचं चांगलं असतो. म्हणजे पंच सुचलं नाही की समीरचं टक्कल, खांडेकरचा पॅच, बाबाची झोप सगळ्या आपोआप धावून येतात मदतीला. पण डेली सोप रायटरच्या मदतीला ना फक्त आणि फक्त त्याचा असिस्टंट धावून येतो बास. हे असिस्टंटनी डेली सोप लिहिले नसते तर काय झालं असतं ह्या डेली सोप वाल्यांचं काय माहिती. असो पण तो विषय नाहीये. तर अशीच एक असिस्टंट आज मला भेटायला येते. हा ती मुलगी आहे. ऍक्च्युली तिला चैतन्य सरांनी पाठवलंय. चैतन्य सर म्हणजे आपले चॅनल इपी. हा त्यांनी सांगितलं बघ बाबा नवीन मुलगी आहे, असिस्टंट म्हणून ठेवून घे, येईलच ती इतक्यात. आणि असिस्टंट मुलगी असण्याचं सुख काही वेगळंच असतं. येईलच ती. एक्सक्यूज मी तेजस सर. येस आपण. ओके थँक्यू. हाय मी प्रियदर्शिनी. दॅट यू आर. काय म्हणजे नावासारखंच प्रियदर्शिनी. यू आर गॉर्जियस. थँक्यू येस येस. इपू पण मला असंच म्हणतो. इपू कोण? इपू तुमचे चैतन्य सर. ते इपी असतं, इपू नाही. नाही ते माहितीये मला. मी त्याला लाडाने इपूच म्हणते. तो बॉयफ्रेंड आहे ना माझा. चैतन्य सर तुझे बॉयफ्रेंड आहेत आणि ते इपी आहेत म्हणून तू त्यांना इपू म्हणतेस.
आणि समजा ते एडिटर असते तर काय म्हणाली असतीस, एडू? ए प्रोफेशनची नका ना तुम्ही लाड करू, नावाची करा ना. म्हणजे मी कसं रायटू नाही ना, हे चांगलं वाटतं. काय जो माणूस सेटवर आल्यानंतर त्याला खुर्ची मिळाली नाही म्हणून शॉटच्या मध्ये जाऊन घुसून खुर्ची टाकून बसतो, ज्याचा इंडस्ट्रीत इतका दरार आहे, त्याला तू इपू म्हणतेस? हो सर. आणि मग ते काय म्हणतात तुला? चिकुली पिकुली. काय म्हणतात? चिकुली पिकुली. चिकुली पिकुली. याला कमाल आहे या माणसाची. म्हणजे जो माणूस चॅनल मीटिंगला ख्रिस्तोफर नोलन पासून कालिदास सगळ्यांच्या चुका काढतो, हा वर्ल्ड सिनेमा शिवाय काहीच बोलत नाही, तो त्याच्या गर्लफ्रेंडला चिकुली पिकुली बोलतो. धन्य आहे स्त्री जमात. आता काय करणार? बसा तुम्ही इथे, आपण कामाला सुरुवात करूया. मला सांग, काही केलंयस ह्या आधी, काही एक्सपिरियन्स? हो सर, मी 3 वर्ष ब्युटी पार्लर मध्ये काम केलंय. मला आयब्रोज, अपर लिप्स, वॅक्सिंग सगळं येतं सर. आणि स्किन केअर ही माझी स्पेशालिटी आहे. पण आता मला वेगळं काहीतरी करायचंय म्हणून मी इथे आली आहे सर. अच्छा, तुला वेगळं काहीतरी करायचंय म्हणून तू स्किन केअर वरनं स्क्रीन प्ले रायटिंगला आलीस? नाही ठीक आहे, पण मी काय म्हणतो, मला तुला हे सुरुवातीपासून सगळं सांगावं लागेल का? म्हणजे शून्यापासून असं? हो सर. का? नाही सर, मी फुकट नाही शिकणार तुमच्याकडून. हे बघा, तुम्ही मला लेखन शिकवा आणि मी तुम्हाला आयब्रोज कसे करायचे ना ते शिकवा. ऍक्च्युली सर, एक बोलू का तुम्हाला ना, अप्पर लिप्सची जास्त गरज आहे. एक मिनिट, अप्पर लिप्स नाहीये, त्या मिशा आहेत, कळलं ना? आणि हे काय, ही कुठली स्पर्धा लावतेस तू? हा काय म्हणजे आयब्रोज करणं आणि लिखाण हे सारखं वाटतं का तुला? हो सर, डिटेलिंग दोन्हीकडे असतं, बरोबर. तुम्ही पेपरवरती पेन्सिलने रेघोट्या मारता, मी डोळा खाली मारते. आता महत्वाचं काय, पेपर का डोळा? म्हणजे कोणाचं प्रोफेशन महत्वाचं, तुमचं की माझं? गप्प बसा. नाही, आणि सर प्लीज तुम्ही ना दुसऱ्यांच्या प्रोफेशन असं कमी लेखू नका सर. नाही, काही कमी वगैरे लेखत नाहीये, पण हे कम्पॅरिझनच नाहीये ना. म्हणजे लिखाण आणि आयब्रोज आणि पार्लर, हे बघा काय. एक मिनिट सर, तुम्ही असं बोलू नका. खूप अवघड असतं पार्लरचं काम सुद्धा. तुम्ही असं एखाद्या कॅरेक्टरचं असं अंतरंग खेचून बाहेर काढतात, असं मी पण ब्लॅक हेड्स असे खेचून बाहेर काढते अलगद. प्लीज हे कम्पॅरिझन नका करू यार, प्लीज यार. काय तुम्ही पार्लर मधनं कसं काय लेखक बनायला येतं मला कळत नाही यार. ठीक आहे सर, नाही जमणार का? मी सांगते इपूला. बस इकडे, मी म्हटलं का नाही जमणार? म्हटलं का जमेल, का नाही जमणार? लगेच इपू सरांना कशाला? मी आपलं फक्त एक आश्चर्य व्यक्त करत होतो. बाबा, कुठल्या क्षेत्रात नाही का हल्ली लोक लिखाणाकडे वळायला लागले. बस आपण करू काहीतरी. हा, मी काय म्हणतो, आपण डिरेक्ट कामाला सुरुवात करूया. येस सर. हा ठीक आहे, बसा तुम्ही बसा. ओके. आपण एक काम करूया, सुरुवातीला मी तुला एका सिरियलचा सीन देतो, ठीक आहे? एक टिपिकल सीन आहे. हिरोईन हिरोला म्हणते की बाबा मी तुझ्या मुलाची आई होणार आहे. ओके, ठीक आहे. आता ही लाईन आहे, ह्या लाईनच्या पुढे तुला लिहायचंय आपली सिरियल एका वेगळ्या वळणावर कशी जाईल, आपल्या सिरियल मध्ये एक वेगळा ट्विस्ट कसा येईल, हे तुला लिहायचंय. ठीक आहे सर? मला सुचलंय. म्हणजे तुम्ही बघा, मी करून दाखवते. म्हणजे आता मी सुधीर सर, कॅरेक्टरचं नाव सर. कॅरेक्टरला वा. म्हणजे असे जाड ओठ, इथे मिशी, असे थोडेसे कान मोठे, असं थोडेसे इथे. स्टोरीचं सांग ना, पार्लरचं. आणि इथे हिरोईन आहे. तर हिरोईन म्हणते, ऐक मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. मग हिरोची रिॲक्शन, काय काय काय? आणि तो असा आनंदाने वेडा होतो सर, आणि असं नाचायला लागतो सगळीकडे, मी बाप होणार. आणि मग हिरोईनची रिॲक्शन, हिरोईन म्हणते, पण त्यातलं एकच बाळ हे तुझं आहे, आपल्याला जुळं होणार आहे, आणि दुसरं बाळ कोणाचं आहे मी नाही सांगू शकत. अगं असं नसतं. हे काय बोलतेस तू? जुळ्यातलं एक बाळ वेगळं कसं असेल? सर, सिरियल एवढा कुठे विचार करता? अगं सिरियलच्या लेखकाचं ना फक्त क्रिएटिव्हिटीशी वाकडं असतं, विज्ञानाशी वाकडं नसतं ना. थोडं लॉजिक असू दे ना, थोडं लॉजिक काहीतरी. प्लीज. सॉरी सर, सॉरी. नाही ठीक आहे. आपण एक काम करूया, हे पण नको.
हा, मी एक काम करतो, तुला सिरियलचा एक सीनच देतो. ओके. सीन देतो मी तुला. चालेल. तर पुढचं असं आहे की तो हिरो म्हणतो की सर पण एक सांगू का, हा ट्विस्ट ना खूप चालला असता सर. म्हणजे 100 एपिसोड असे निघाले असते सर. नको नको नको. आपण एक काम करूया, मी तुला सांगतो पुढचं. हिरो म्हणतो बाबा तुझ्या पोटात जे बाळ आहे ते माझं नाहीच आहे. आता तुला काय करायचंय ते तू कर. हा ट्विस्ट होता खरं तर, पण आता ठीक आहे. ओके. हा, तर ही लाईन आहे. ह्या पुढे तुला गोष्ट रंगवायची आहे, आपली सिरियल एका वेगळ्या वळणावर न्यायची. काय लिहिशील? ओके. सर कशावर लिहू सर? एक मिनिट, तुला लॅपटॉप देतो मी. हा लॅपटॉप घे. हा, यावर लिही. ओके. सर तुमच्या लॅपटॉपला बटन नाही आहेत उलटा आहे का तो? उलटा आहे. उलटा आहे. हे इथपासून सुरुवात आहे. सॉरी नाही, ठीक आहे ठीक आहे. काम कर, ही डायरी घे. हा, या डायरीत लिही तू. द्या. सीन मी आता सांगितलं ना, ते बाळ माझं नाहीये, पुढचं तू बघून घे ते. ओके सर. हिरो डॅश. हिरो डॅश. हा, हे बाळ माझं नाहीये, टिंब तुझं तू बघून घे. टिंब टिंब टिंब. हे मी सांगितलेलं आहे, तू तुझं सांग आता पुढे. येस सर. हा हिरोईन हा डॅश. हा. काय बोललात? काय बोलत वा? हा बोललात? हा. बोललात मारू? माझं नाव चारू, मी खाते बिस्किट मारू. ओके. मारू 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 मारू, तिची शपथ घेऊन सांगते, झाडाला झोपाळा बांधते, झाडाला झोपाळा बांधते, तुझं बाळ माझ्या पोटात रांगते. रांगते 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 केसांचा भांग. तू मला सांग पण देऊ नकोस मला टांग. एक मिनिट मला सांग, विषय काय होता? मी कम्प्लीट विसरलो. काय सांगितलं होतं मी तुला? हे बाळ माझं नाही, तुझं तू बघून घे. हा, हे होतं ना, बाळाचं सांगितलं होतं मी. हे काय लिहितेस तू? माझं नाव चारू, खाते बिस्किट मारू. हे काय आहे? काय आहे? सर हे ऍक्च्युली ती माझी स्टाईल आहे सर. मला ना यमक जुळवायला फार आवडतं. अगं मग तू गाणी लिहिना, हे सिरियल लिहायला का लिहिस तू? सर तुम्हाला कसं कळलं? मी गाणीच लिहिते सर. मी आतापर्यंत 500च्या वर गाणी लिहिली आहेत सर. मी तुम्हाला ऐकू का? थांबा, मी डायरी पण आणली आहे. एक मिनिट. मी हा हे गाणं ऐकवते, तुम्ही ऐकाच सर. रोमॅन्टिक गाणं आहे बरं का. समुद्र असतो आणि 2 बेटांवर, वेगवेगळ्या बेटांवर हिरो आणि हिरोईन असे उभे असतात आणि त्यांच्या मधल्या समुद्रा पलीकडे ते एकमेकांशी प्रेमाची भाषा बोलत असतात. ओके. ऐकव तू, ऐकव. येऊ द्या सुनामी. हा ऐकव. येस. मी तुला लल्ला ला ला ला, तू मला लल्ला ला ला ला, मी तुला लल्ला ला ला लू लू, तू मला लल्ला ला 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 ला, मी तुला ला 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 लू लू ला 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 लू 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 लो 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 लू 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 लू, मी तुला लल्ला ला ला ला. कसं वाटलं सर? ही कविता मी स्वतः लिहिली आहे. तू कविता लिहिली आहेस की स्वतःची लाल केली आहेस? अगं काय होतं हे भवाने? लल्ला ललला फक्त कोरस लिहिलायस तू. मधले शब्द कुठे आहेत? कोरस आहे एकदम खालच्या दर्जाचा. लल्ला ललल हा शब्द कुठे आहेत? मधले शब्द असतात ना, शब्द ते कुठे आहेत? सर मध्ये समुद्र आहे ना, म्हणून तू मध्ये ल ची 12 खाडी घातलीस. लेखक लांबरा तिकडे लांबरा. काय लेखक करून अंगावर येते. सर काय झालं? मध्ये समुद्र आहे ना, मग शब्द कसे ऐकू जाणार? म्हणून मग मी भाषेच्या ऐवजी लल्लाचा वापर केला. सिम्बॉलिक सर. अगं त्या कवितेला लल्ला लावलास तू, कळतंय का तुला? यार हे असं नसतं यार. हे लिखाण हे खूप सिरियस क्षेत्र आहे. तुम्ही प्लीज थोडं सिरियसली घ्या ना यार. थोडा सिरियसनेस दाखवा प्लीज.
नाही जमते का मला सर? फारच टुकार दर्जाचं लिहिते का मी? हो. ठीक आहे, मी सांगते तसं. इपीला नको ना सांगू, सारखं काय इपीला सांगते. तो इपू आहे म्हणून, नाहीतर ह्यांना एडिट मध्ये बरेच बिपू बिपू टाकायला लागले असते. आता सांगतोय मी. काय सर? काय नाही बाळा, काय नाही. हे सिरियलचं राहू दे, सिरियलचं बाजूला ठेवूया आपण, हे ट्विस्ट वगैरे सगळं. मी सध्या एका मिस्ट्रीवर काम करतोय. ओके. सिरियस एकदम. तर त्याची गोष्ट अशी आहे साधारण, आता याचा स्क्रीन प्ले डिस्कस करूया आपण, लक्ष देऊन. तर याची गोष्ट अशी आहे की अंशुमन आणि नम्रता हे एक कपल आहेत. ओके. हा. तर ह्या कपलचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हा. पण अचानक एके रात्री नम्रताचा खून होतो. ठीक आहे. आता पुढे अख्खी फिल्मभर अंशुमन शोधतोय की हा बाबा खून कोणी केला. पण नंतर आपल्याला कळतं की अंशुमनला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्यामुळे हा खून त्यानेच केलाय. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की आपल्या ह्या फिल्मचा सुरुवातीचा सीन काय असेल बाबा, हे आपल्याला सांगायचंय तुला. ओके सर, मी विचार करते. हा. सुचला. पहिला सीन आपल्या फिल्मचा हा पोलीस स्टेशनचा असेल. पोलीस स्टेशनचं का? हवालदार खांडेकर अंशूला घेऊन येतील आणि साहेबांसमोर म्हणतील, साहेब पुण्यानेच केलाय. अगे कोण आहेस तू? कोण आहेस? हाच सस्पेन्स आहे ना आपल्या फिल्मचा. सस्पेन्सच कसं काय पहिल्या वाक्यात टाकलंस तू? सस्पेन्स नसतो सांगायचा. सस्पेन्स नसतोच सांगायचा. मुळात पोलीस स्टेशनला का जायचंय सुरुवातीला? हा, आपण प्रेम दाखवूया ना त्यांच्यात. हे वेगळं आहे ना, प्रेम दाखवूया त्यांच्यात. प्रेम. हो, असं वाटलंच नाही पाहिजे की अंशुमनने खून केलाय. मग आपण बेडरूमचा सीन दाखवूया सर. बेडरूमचा म्हणजे कसं, मला सांग. म्हणजे अंशू आणि नम्रता बेडवरती एकत्र झोपलेत. बरं ठीक आहे. हा, रोमॅन्टिक वातावरण आहे सर. रोमॅन्टिक. हा, हेच हवंय. हा, येऊ दे. हा. अंशू नम्रताला म्हणतो, हा, नमू डार्लिंग, तुला वाटतं मी तुझं खून करेन? नाही रे, तू का करशील माझं खून? सुचलाय. ऐक, माझ्या हातात काही यायच्या आधी इकडनं निघ म्हटलं ना. तू बिनडोके आहेस, तुला नाही जमणार हे लिखाण वगैरे, कळलं ना? तुझ्या त्या बॉयफ्रेंडला जाऊन सांग तुझी गर्लफ्रेंड बिनडोके आणि तुला पटवलं म्हणून तोही महाबिंडो. सर तुम्ही लेखक लेखन सोडलं मी. लेखन सोडलं आजपासून. टोल नाक्यावर इडल्या विकेन पण लिहिणार निघ म्हटलं ना. नमस्कार. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतो, काहीतरी आनंदाची बातमी आहे नाही का? कसं आहे, आत्ताच या शाळेत माझी प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे माझा पायगुण बघा कसा आहे. आमच्या शाळेतल्या शिक्षिकेला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. माझा पायगुण. आता अभिनंदन करायला पाहिजे. वा, ही बातमी द्यायला पाहिजे त्यांना. सरप्राईज होता ना मस्तपैकी. हा, जरा डोईफोडे मॅडमना पाठवता आतमध्ये. येऊ का? काय नाही म्हणलं येऊ का? हा, या. अभिनंदन डोईफोडे मॅडम, अभिनंदन. थँक्यू बरं का सर. थँक्यू. हो, थँक्यू. काय कशाबद्दल ते तरी विचारा. मला माहिती कशाबद्दल ते. अच्छा, आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय ना. अरे कालच फोन आलता मला. आलेलं का? मी म्हटलं सरप्राईज देऊया, पण जाऊ दे, हरकत नाही. अभिनंदन. थँक्यू. मला बरं वाटलं बरं का, म्हणजे माझ्या शाळेत शिक्षिकेला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. आनंद झाला मला. तो मिळणारच होता सर. हो. ट्रस्टींचा लय जीव आहे ना माझ्यावर. ट्रस्टींचा जीव म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे त्यांना माझी लय सगळी कामं आवडतात बघा. अरे वा. त्यांची आवडती आहे ना मी. आवडती शिक्षिका आहे मी. बरोबर. त्यांनी शिफारस केली असणार माझी. करेक्ट आहे. तुमच्या एकंदर प्रवासाबद्दल, तुमच्या शिक्षणाच्या सगळ्या प्रगतीबद्दल त्यांना माहिती असणार. एक मिनिट सर. तुमचं वाजलं. बरं, हरकत. हॅलो. हा देशपांडे बाई. काय मी इथं आली प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये. आम्ही येईपर्यंत जर शाळा सुटली ना, बेल वाजली तर ते कुलकर्ण्यांचं कार्टा नाही का, त्याच्याकडनं कांदे चिरायला दिलेत ते घेऊन ठेवा. ती शेळक्यांची सुमी 7वी डातली हो. हा, तिला बसवली मागच्या बेंचवर वाटाने सोलायला. ते बी घेऊन ठेवा त्याच्याकडनं. हा घेऊन ठेवा. हा चला ठेवते.
तिकडे कुठे चाललात? बाहेरच चाल डायरेक्ट तुम्ही. नाही या इकडे. सॉरी सर सॉरी. तुम्ही मुलांना कांदे कापायला लावलेत, लसूण सोलायला लावलेत, हे तुमची कामं त्यांना सांगितलं मला कळलं नाही. मुद्दामच सांगितली सर. काय मला कळलं त्याचं काय पोरांचं गणित पक्क होऊन जातंय हो एकदम. हे नाही हा म्हणजे कसं काय? म्हणजे बघा उदाहरण द्यायचं हा हे बघा आता ना एका शेंगीत 3 वटाणे तर 40 शेंगीत किती वटाणे 140 होतील की नाही? चुकतंय गणित 120 होतील. वरती 20 ते मुलं घरून आणणार आहेत का? हिशेबाच राहू द्या ना बाजूला. तसं नाही म्हणजे. हिशेब कशाला बघताय तुम्ही? माझी पद्धत बघा ना. आणि शेवटच्या तासाला सर केमिस्ट्री लॅब मध्ये माझं खिचडी आणि पापड तयार होऊन जात एकदम. केमिस्ट्री लॅब मध्ये? हा कसं काय हो? ते स्पिरिटचे दिवे लावतात नाही का पोरं, हा. असे 3 दिवे लावले की चूल तयार होते. मग त्याच्यावर एक बगुलं ठेवलं, थोडं तांदूळ पाणी तिखट मीठ घातलं की खिचडी रेडी. आणि प्रत्येक पोराच्या हातामध्ये एक पापड द्यायचा. पापड बी रेडी. घरी जाईपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होऊन जातोय माझा. मॅडम तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे. खरं ही सगळी कामं तुम्ही घरी जाऊन करायची, मुलांकडून का करून घेताय तुम्ही? त्याचं काय माहिती का सर, आमचे हे आहेत ना मला कामच करू देत नाहीत. मग काय करतात? म्हणजे ते मला म्हणतात की फुलासारखी नाजूक आहेस, घरची कामं करून अशी कोमेजून जाशील ना. एक कमी कामाला हात लावू देत नाही. काय बात आहे. मग काय म्हणजे काय करता म्हणजे एकंदर? त्यांचा विलय जीव आहे हो माझ्यावर. हा दिसतंय म्हणजे एकंदर बऱ्याच जणांचा जीव आहे तुमच्यावर. लक्षात आलं माझ्या. पण कसं आहे ते आदर्श शिक्षिका पुरस्कार जो मिळाला ना त्याच्याबद्दल सांगू का तुम्हाला? माझं एक्स्ट्रा कुलिक्युलर काम आहे ना त्याच्यामुळे मिळालंय मला. काय शब्द काय म्हणाला तुम्ही? एक्स्ट्रा कुलिक्युलर. चुकलंय. कुलिक्युलर नाही करिक्युलर असा शब्द आहे तो. शब्द कशाला बघताय सर? भावना बघ ना, माझ्या भावना लय महत्वाच्या असतात की नाही? कसं माझं काम बी तसंच असतंय सर. बरोबर. बघा गॅदरिंगचे सगळे डान्स आहे की नाही मॅच बसवती. अच्छा चांगले म्हणजे. हो गेल्या वर्षी की नाही मी लावणी पण केली होती बघा. तुम्ही लावणी केलीत आणि तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे काय? तसं नाही म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला दाखवू का? मला नको. डेमो दाखवू का? इथं बस. ऐका 2 मिनिटं. इथं बसा शाळा आहे प्रिन्सिपल. इथं बसा माझ्या. 2 मिनिटं. अहो शाळा असं काय करताय तुम्ही? बसा ना माझ्या समोर. इथं बसा. हा ऐका ना मी दाखवते तुम्हाला. डेमो देते डेमो. या रावजी तुम्ही बस भाऊजी. या रावजी तुम्ही बस भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बस भाऊजी बस भाऊजी बसा भाऊजी. उडलं की नाही तुमचं फेट? फेट उडलं की नाही तुमचं बी? अशीच लोकांना येडी झाली तुम्हाला सांगते. असे फेटे उडवले सगळ्यांना लय खुळागत लागलं माहिती का? शेवटी इथं समोर माझ्या ट्रस्टी बसली होती. असं मी जे काय जो बाण मारलाय हित जाऊन घुसलाय त्यांच्या. लय खुळागत वरडले. बाई बाई लागला बाण घुसला. तेव्हापासून ट्रस्टी मला रोज रात्री काय गुड नाईटचे मेसेज पाठवतात. तुम्हाला सांगते गुड नाईटचे म्हणू नका, गुड मॉर्निंगचे म्हणू नका. माझ्या डान्सचे व्हिडिओ बी पाठवतात मला. तुम्हाला सांगू का ट्रस्टी मला काय बोलतात? बाई तुमच्या अंगात काय लय कला आहे. तुम्ही मॉडलिंग करा. मॉडलिंग नाही त्याला मॉडेलिंग असं म्हणतात. शब्द राहू द्या की सर बाजूला. ट्रस्टींचा लय जीव आहे ना माझ्या. नाही जीव असून चालत नाही पण पुरस्कारसाठी जीव नाही. शिक्षकाला काहीतरी एक कर्तव्य असावं लागते, गुणधर्म असावे लागतात, वैशिष्ट्य असावे लागतात. मग हाय की माझ्यात वैशिष्ट्य? होय का? हाय. मी मुलांना लय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवते. हा म्हणजे तुम्ही शिकवता ते महत्वाचं आहे. ते वैशिष्ट्य सांगा ना मला. मुलांना कसं शिकवते तुम्हाला दाखवू का? प्लीज जरा. लय वेगवेगळी पद्धत. लय वेगवेगळी पद्धत. एक दाखवा फक्त. ओ काय होतं? नाना प्रकारे शिकवते ना मी. अच्छा नाना प्रकारे ये देख रामू के 8 आम शामू के 9 आम, दोनों को मिलाए तो हो गए 12 आम. दोनों का रस निकाला ऐसा निचोड़ दिया तो रस एकत्र हो गया. तो देख अभी पहचान रामू के आम का रस कौन सा और शामू के आम का रस कौन सा. बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन है फर्क करने वाला? चला आम बाटणे. कसं वाटलं सर? फारच इनोव्हेटिव्ह होतं सगळं. हायच. नाही पण गणित चुकलं तुमचं. 8 आणि 9 म्हटलं 17 होतं ना. 12 कसं सांगितलं तुम्ही? असं नाही. असं शिकवलं तर मुलांचं गणित हे वाट लागणारच ना. अहो उद्या होणारे इंजिनियर्स, डॉक्टर, सायंटिस्ट त्यांचं गणित पक्क असलं पाहिजे. असं कसं? हे बघा हे बसलेत ते प्रशांत डॉक्टर. नमस्कार प्रशांतजी.
नमस्कार नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? मस्त मस्त. मस्त शिक्षण झालं ना तुमचं? हा व्यवस्थित वाटतं तर आहे. हा वाटतं तर 12चा पाढा म्हणून दाखवा ना. 12 के 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचीस 60, 12 सक 72, 12 सती 84, 12 अठ्ठी 96, 12 नव्वे 108, 12 दहा 120. क्या बात आहे. सगळे आकडे बघितले मग बोलले ते. हे काय MPSC UPSC केवढं शिकतायत मस्तपैकी. 29चा पाढा म्हणून दाखवा शर्विताई. 29 एके 29, 29 दुने 58, 29 त्रिक 87. विचारू नका, सांगा तुम्ही. 29 चौक मला माहित नाही. हरकत नाही. अहो यांच्यासारखे शिक्षक असले की अशीच परिस्थिती होणार आहे. ही परिस्थिती आहे, तुम्ही काय बोलताय? ऐका ना, येतं गणिताचं झालं. नाही, आणि भूमिती माहिती का मी कशी शिकवते? काय? भूमिती बघा, भूमिती शेट्टी पद्धती एकदम. शेट्टी इधर से 2 लाइन, उधर से 2 लाइन, ट्रायंगल हो गया. ट्रायंगल कसं रेक्टेंगल होईल ना ते. तुम्ही ती शिट्टी वाजवली, तुम्ही काय करताय तुम्ही हे सगळं? तेच ते. नाहीतरी आपले ट्रस्टीज पेपर तपासतात ना, समजून घेतात पोरांना. ट्रस्टी पेपर तपासतात? ते तुमचं काम आहे ना. हो ना सर, मी लई सांगते त्यांना, मी आता पसते, मी आता पसते. ते ऐकतच नाही. तो येतात मला मदत करायला. आज रात्रभर आम्ही पेपर चेकिंग करतो ना, लई जागरण होतं सर माझं. आणि जागरणामुळे ना माझा चेहरा कोमेजून जातो. अहो तुमच्या चेहरा कोमेजण्याच्या नादात देशाचं भविष्य कोमेजतंय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला बी वाटतंय ना? मी हेच सांगते त्यांना. त्यांचं कसं विशेष जीव आहे ना माझ्यावर. विशेष असा शब्दच नाही हो, विशेष असा शब्द आहे. हाय की विशेष. कसं काय तुम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला? मला कळत नाही. अहो हे तुमच्या ट्रस्टींचा जीव हे महत्वाचं नाही आहे. शिक्षिका मुळात आदर्श पाहिजे, कळलं का तुम्हाला? मी शासनाला लेटर पाठवतो. हे जमणार नाही, हा पुरस्कार पाठी. नाही नाही नाही, चुकीचं झालेलं आहे, मला हे पटलेलंच नाही मुळात. नाही ठीक आहे ना, तुम्ही लेटर पाठवा. मी एक फोन करते. करा फोन करा मला. हॅलो. हा बाई बोला. ट्रस्टी साहेब, हे बघा ना चिडले माझ्यावर. कोणाला एवढी चरबी चढली? ते ओ नवीन प्रिन्सिपल बुटका. हा ते फोन दे जरा. हा देते. हा काय ट्रस्टी आहेत? हा सर बोला ना सर. हॅलो विचारे. हा सर बोला ना. हे बघा बाई आमच्या एकदम खास मर्जीतल्या आहेत. त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही सर, ते त्या एकदम नाजूक आहेत. नाजूक आहेत, कळलं? त्यांचे वाटलं 4 तास तुम्ही घ्या. पण नाही निबिन नाही. आणि बघा आज मॅडमला लवकर सोडा, आमच्या वाड्यावर गाण्याचा कार्यक्रम आहे. अहो सर ऐका ना, मी बाईंचा गळा एकदम गोड आहे. म्हटलंच तुम्ही बी या शाळेला, या कुलूप बिलूप लावून या, संपून टाका ती शाळा बिळा काय ती. नाही काय होत नाही हो. आणि ऐका, उद्या त्यांचा सत्कार करायचा आहे, तर त्याची तयारी आधी सगळी आटपा. काय बाकीचा स्टाफ पण आधीच वाड्यावर आलाय. तर येताना तुम्ही 2-4 सतरंजी, 3-4 खुर्च्या आणि 2-4 टेबल घेऊन या. ऐका ना सर. सर मी काय बघा विचारे, नोकरी टिकवायची ना. मी ठेवा फोन, ठेवा फोन. ठेवला त्याने. ठेवला ना. बघा असंच करतात ते. म्हणजे पैशाचं काहीच बोलत नाही, वाड्यावर बोलवतात आणि फोन ठेवून देतात. तुम्हाला गाण्याचे पैसे देत नाहीत ते? माझं नाही, मग तुमचं म्हणते मी. माझं काय हो, माझं गळा माझ्याकडेच आहे. जाऊन नुसतं गायला म्हटलं की आ करायचं, माझं काही लॉस होत नाही. तुम्हाला कसं तिथं जाऊन सतरंजा, टेबल, खुर्च्या घेऊन जायचं ना. टेम्पोचं भाडं बी तुम्हाला लागेल, पैसे कोण देणार आहे? म्हणजे मी देणार आहे? हा मग माझा काय संबंध? हो ते प्रिन्सिपलला वाड्यावर बोलवतात आणि राबवून घेतात. काय सांगता? त्यापेक्षा तुम्हाला सांगू का सर, तुम्ही ना शिक्षक व्हा. म्हणजे मतदानाची ड्युटी लागली ना की असं ठिकठिकाणी फिरता तरी येते. नाही तर वाड्यावरचा गोटा साफ करता करता इथं केबिनचा गोटा कधी होतोय ना ते कळत नाही बघा. काय सांगता काय? मी सोडून चाललोय नाही, शाळा ना, गाव सोडून चाललोय.